श्री स्वामी समर्थ. तुमच्या पण घरामध्ये पैसा टिकत नाही का? घरामध्ये पैसा टिकावा आणि घरामध्ये पैसा आलेला पैसा का टिकत नाही, हे मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओला स्किप केलं तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळत नाही आणि तुम्ही आहे त्याच परिस्थितीमध्ये परत पुन्हा जीवन सुरू असते. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ बघितल्यामुळं तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ बघायची गरज राहणार नाही. चला तर आज मी तुम्हाला अगोदर हे सांगतो की घरामध्ये तुमच्या कष्टानं कमावलेला पैसा किंवा तुमचा व्यवसाय, जॉब, कुठलाही पैसा असो, तो घरामध्ये का टिकत नाही. ज्यावेळेस तुम्ही तुमची लक्ष्मी म्हणजेच व्यवसायामधला पैसा घरामध्ये घेऊन येतात, त्यावेळेस मनामध्ये शुद्ध भावना पाहिजे. पण तुम्ही शुद्ध भावनेनं पैसा घरात आणत नाही. तुम्ही जसं की आपला काही शरीराचा पण वापर नीट पाहिजे. कसा? त्या लक्ष्मीला हात लावण्या अगोदर तुम्ही स्वच्छ स्नान केलेलं पाहिजे. त्यानंतर मुखामध्ये कुठल्याही देवाचं नाव पाहिजे. जसं तुम्ही राम राम म्हणलं तरी चालेल. त्यामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही सांगून ठेवायचं आहे की लक्ष्मी घरात येणार आहे, त्यामुळे कोणी अपशब्द बोलू नका. तुमच्या स्नानाच्या पाण्यामध्ये गुलाबजल असेल तर थोडंसं गुलाबजल किंवा गंगाजल टाका. स्नान झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या व्यवसाय किंवा बिझनेस कुठेही लक्ष्मी पैसा आणायला जायचा असेल तर 5 वेळा हनुमंत चालीसाचा पाठ करायचा आहे. हनुमंत चालीसा कसा पाठ करायचा आहे? स्वच्छ स्नान झाल्याच्या नंतर स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर तुमच्याकडे चौरंगी पाट असेल तर चौरंगी पाटावर एक नवा कापड अथरा. चौरंगी पाट नसेल तर खाली जमिनीवर थोडं गंगाजल टाकून सनी ते नवे कापड टाका. घरामध्ये धूप अगरबत्ती काही असेल तर ते लावा. तुमच्या मोबाईलमध्ये देखील हनुमंत चालीसा असतो. तुम्ही PDF डाउनलोड करू शकता किंवा एखाद्या ॲपमध्ये हनुमंत चालीसा डाउनलोड करू शकता. त्यानंतर हनुमंताला, मारुती रायाला हात जोडायचे आहे. 2 मिनिटं डोळे बंद करायचे आहे. हनुमंत चालीसाचं 5 वेळा पठण करायचं आहे. श्री गुरुचरण सरोरज रज निज मन मुकुर सुधारी बरवणव रूपी मलुज सुजोदाय कुफलचारी बुद्धिहीन चनु जानकी सुमिरो पवन कुमार बलबुद्धी विद्या देवमयी हरो कलेश विकार. 5 वेळा हनुमंत चालीसाचं पठण झाल्याच्या नंतर तिथल्या अगरबत्तीची किंवा धूप लावला असेल तर त्याची उदी विभूती स्वच्छ तांब्याचा लोटामध्ये टाकायचा आहे. त्यामध्ये अर्धा तांब्या पाणी घ्यायचं आहे. अर्धा तांब्यामधून चतकुर तांब्या तुम्हाला घरामध्ये शिपडायचं आहे. त्यानंतर राम राम म्हणत घराबाहेर पडायचं आहे आणि तुम्हाला जिथून पैसा आणायचा आहे तिथे तुम्हाला जायचं आहे. ती लक्ष्मी तुम्हाला एका लाल कापडात ठेवायची आहे. नंतर तुम्ही लॉकरमध्ये किंवा सुटकेस बॅगमध्ये कुठेही ठेवू शकता घरी आणायच्या वेळेस. त्या अगोदर तुम्हाला त्या रकममधून ₹10 किंवा ₹20 काढून घ्यायचे आहे. येताना त्याचे फुले आणायचे आहे. फुले, झेंडूची फुले म्हणा, दुसरे म्हणा, जे देवाला वाहतात, किंवा लाल कलरचे फुले. लक्ष्मी घरामध्ये येण्या अगोदर घरामध्ये कोणीही अपशब्द बोलू नये. घरामध्ये वातावरण शांत असावे. त्यानंतर सोबत
आणलेली तुम्ही घरामध्ये आले त्यानंतर सोबत आणलेले फुले आणि तुमची रक्कम आणि सोबत 5 रुपयाचा किंवा 10 रुपयाचा एक कॉईन जिथे तुमचं देवघर आहे, पूजाचं घर आहे, ती रक्कम, तो कॉईन, ते फुले एकत्र ठेवायचे आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला खाली गंगाजल टाकून परत एक नवीन कापड टाकायचे आहे. त्यावरती तुम्हाला बसायचं आहे 11 मिनिटे. तुमच्यासोबत तुमच्या घरात कुठे रुद्राक्षाची माळ असेल, तुळशीची माळ असेल, ह्या माळेनं 108 वेळा हा मंत्राचा जाप करायचा आहे. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. त्यानंतर तुम्ही ती रक्कम तुमच्या लॉकरमध्ये तुम्ही जिथं ठेवता तिथे ठेवायची आहे. त्या रकमेसोबत जे तुम्ही फुले आणले आहे, देवाला वाहिले आहेत, त्या फुलेमधले फूल, तो 5 रुपयाचा कॉईन, लाल कापड हे सर्व एकत्र ठेवायचं आहे. आणि ते रक्कम लक्ष्मी आणल्याच्या नंतर ज्या दिवशी तुम्ही घरामध्ये आणता त्या दिवशी त्यामधला एकही रुपया कुठल्या वस्तूला किंवा काही कारणाला खर्चू नका. असेच नवीन व्हिडिओ, उपवास, व्रत, पूजा कशी करायची आहे आणि कोणता उपवास कोणत्या शुभ मुहूर्तावर करायचा आहे, कुठली पूजा कधी करायची आहे, वास्तुशांती सर्व काही आमच्या चॅनलवर रोज व्हिडिओ येत आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर नक्कीच करा.